नमस्कार मंडळी, मी रतन कासारे आपलं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही चाललो आहे आता गोव्याला फिरायला फॅमिलीसोबत. हे आमचे पप्पा काही येत नाही आहेत, त्यांची तब्येत नाही आहे बरी. ह्या बॅगा आहेत तिकडे किती आहेत, तयारी चालली आहे इकडे तुमची. आमचे बंद अजून आलेच नाही, त्याला वेळ लागतो. ही आमची गाडी आहे आणि ती दादाची गाडी आता काढतायत ते. आता आम्ही चाललो गोव्याला, ही गाडी घेऊन चाललो म्हणून. महाड ते माणगाव बाय कारचा प्रवास आहे. ही दादाची गाडी घेऊन चाललो आहे. सगळे उभे आहेत इथे. अश्विनी उभी आहे, मी सामान ठेवतो आहे. वहिनी उभे आहेत, दादा उभा आहे इथे. साव्याला पण खूप एक्साइटमेंट झाली आहे. आता महाडवरून चाललो आहे माणगावला बाय कार. दादाच्या घरून निघालो इथून. आता निघू थोड्या वेळात. गाडी काढतोय, दादाची गाडी काढून झाली. आता सकाळची मला वाटते 7 वाजले असतील. पहाटेचा प्रहर चाललो होता. सुमेध, हा महाड ते माणगाव हायवे खूप मोठा हायवे आहे. साव्या बसलेला आहे, मग माझी मम्मी, ते काकी, हे बघा वीर स्टेशन. आत्ताच वीर स्टेशन गेले आणि चाललो आहे आता माणगावला. कारण माणगाववरून बुकिंग केलं आहे. गोव्याचं सगळं बुकिंग दादानीच केलं आहे, कारण मला ते काहीच कळत. आता माणगावला पोचलो आहे स्टेशनला. सगळीजणं निघालीत स्टेशनला जायला. हे अश्विनी बॅगा लावून चालले. हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. खूप छान स्टेशन आहे हे पण. हा साव्या ट्रॉली बॅग घेऊन चाललाय. माणगाव स्टेशनला फर्स्ट टाईम आलो मी आता. आणि चाललो आता वडे घ्यायला ह्या लोकांना. पार्सल कोणता वडेवाला आहे, विठ्ठल वडेवाला. आता वड्यांचे पार्सल घेतले, ऑर्डर दिली दादाने. हा माणगाव हायवे गावी. हा माणगाव हायवे गेला. आता दादा आणि मी चाललो आता पार्सल घेऊन. वडे घेतलेत, विठ्ठल वडेवाला. ही पब्लिक दिसते ना, ती रेग्युलर पब्लिक आहे. आता लोकलमधून उतरलेत, चाललेत आपल्या आपल्या गावी. आणि आम्ही चाललो आता स्टेशनला. माणगाव स्टेशनचा पहिला प्रवास आमचा. आम्ही चाललो आहे आता. हा समोरचा प्लॅटफॉर्म आहे आणि हे लोक समोर बसलेत सगळेजण, आमची वाट बघतात. दादा, सुमेध, वहिनी, अश्विनी आणि साव्या. एवढी एक्साइटमेंट कधीच नव्हती. हे बघा, ही रेग्युलर पब्लिक आहे. ही बाईच्या डोक्यावरती काहीतरी ठेवलं आहे, म्हणजे विकायला चाललेत रेग्युलर. काकडी, समोसा, वडापाव. इकडे पोलीस उभे आहेत सिक्युरिटीसाठी. ही रेग्युलर सगळी पब्लिक आहे. आता आम्ही वडापाव घेऊन आलो आहे. सगळे बसले आहेत इथे. वडापाव खाण्याचं काम चाललं. समोरून एक ट्रेन चालली आहे, वाटतं काहीतरी बेंगलोर एक्सप्रेस आहे बहुतेक. माणगावला आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. एवढं छान स्टेशन आहे ना, खूप छान आहे स्टेशन. हा सगळा व्ह्यूज आहे. दादा टायमिंग बघतो, ट्रेन किती वाजता येते ती. आता ही आमची ट्रेन आली वाटतं. नाही अजून, आता येईल. सुमेधला एवढी एक्साइटमेंट होती ना, की सुमेधला असं वाटायचं की आता ट्रेन मिस होते की काय. एवढा तो वैतागला होता की त्याला वाटायचं नाही बाबा ट्रेन गेली. त्याला माहीतच नव्हतं की ट्रेन येते की नाही येते. फुल टेन्शनमध्ये येत होतो. आणि एकदाची ट्रेन आली. बघा, ही आमची ट्रेन होती, मांडवी एक्सप्रेस. हळूहळू ट्रेन येते पुढे.
रिझर्वेशन डब्बा आहे B4. आपला कोणता आहे? हा B4 इकडेच आहे. हा B4. फर्स्ट ट्रेन मध्ये एंटर करते. AC लोक नाही. आम्ही जातोय गोव्याला फिरायला. फक्त मी नाही तर माझा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि माझी फॅमिली, आम्ही सगळे एकत्र. हे आम्हा सर्वांचं पहिलं फॅमिली गोवा ट्रिप. AC ट्रेनमध्ये हा आमचा पहिला प्रवास. म्हणजे अजून कधी मी ट्रेनने गेलोच नव्हतो. मी कुठे दादा वहिनी पण गेले नव्हते. फर्स्ट टाईम ACने प्रवास केला आहे आम्ही, म्हणजे मानगाव टू गोवा. आता ACमध्ये खूप जास्त कूल होतं म्हणून थोडा बाहेर आलो होतो. प्रत्येक स्टेशनला आम्ही थांबायचो बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी. मला वाटतं आता हे खेड स्टेशन आले. बऱ्याच दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो की आपण काहीतरी फॅमिलीसोबत फिरायला जायचं, पण काही प्लॅन होत नव्हता. बघा हे चिपळूण स्टेशन आले. दादा आणि मी दोघंही प्लॅन करत होतो, पण काही तो प्लॅन सक्सेस होत नव्हता. मग शेवटी दादाने आमच्या मनावरती घेतलं. ट्रेनचं तिकीट पण त्यांनीच बुक केलं, सगळं नियोजन त्यांनीच केलं आणि शेवटी आम्ही निघालो होता गोव्याच्या ट्रिपला. खरं सांगायचं तर म्हटलं ना तर आमच्या दादाचं नियोजन आहे ना एकदम परफेक्ट असतं. दादाने एवढे प्रयत्न केले त्यासाठी खूप म्हणजे खूप. हे बघा संगमेश्वर स्टेशन आणि संगमेश्वर स्टेशनच्या एक्झॅक्टली बोगद्याच्या वरती माझी मोठी बहीण म्हणजे ज्योत्स्ना, तिचं घर आहे आणि त्यांची वाडीवरती आहे बोगद्याच्या वरती. बघा हा बोगदा गेला ना, एक्झॅक्टली त्या बोगद्याच्या वरती त्यांचं गाव आहे. त्यांचं सरनेम मोहिते आहे. कारण मागच्या वेळेस आम्ही त्यांच्या गावी गेलो होतो ना तेव्हा कळलं की त्या बोगद्याच्या बरोबर वरती त्यांचं गाव आहे. आता पुढे बघायला साईडला हायवे आहे. हायवेच्या एकदम बाजूला म्हणजे स्टेशनपासून एकदम जवळ त्यांचं. आजचा दिवस आहे ना खूप खास आहे, कारण आज आम्ही जातोय गोव्याला फिरायला. फक्त मी नाही तर माझा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि माझी फॅमिली, आम्ही सगळे एकत्र. ही एक आम्हा सर्वांचं पहिलं फॅमिली गोवा ट्रिप आहे. खूप दिवसापासून प्लॅन होता आणि अखेर आम्ही तो सक्सेस केला आहे. आपण सगळे आयुष्यात काम, टेन्शन आणि जबाबदाऱ्या यामध्ये एवढं व्यस्त होतो की अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण खरं सांगायचं तर ह्या मुमेंटमध्ये आयुष्य खूप सुंदर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीसोबत घालवलेलं क्षण हेच तर खरं सुख आहे. सहाव्या निमित्त मध्येच उभा आहे. थोडी गरम हवा खायला आलो बाहेर. आतमध्ये खूप AC आहे, गारट आहे तो पण. आमची कंपनी सगळे झोपलेत, दाखवतो जरा तुम्हाला. आता आतमध्ये सगळे झोपलेत. अश्विनी पण झोपले, वहिनी पण झोपले, सुमेध पण झोपलाय आणि दादा पण झोपलाय. ही बघा, ही वाटतं अश्विनी आहे. हां, इथे वरती सुमेध झोपलाय. सहाव्या निमित्त जागा आहे. आता इथे क्रॉसिंगसाठी थांबले ट्रेन. कोणतं स्टेशन आहे बरं? कमीत कमी 10 ते 15 मिनटं गेली इथे. बघ आमचे दादा टोपी वगैरे घालून, खूप थंडी वाजते. शेवटी पोचलोय आता थिविमला. थिविम स्टेशन. 7 वाजले. 7 वाजता आता पोचलोय. सकाळी 10ला पकडली होती गाडी. आता फायनली गोव्याला पोचलोय. आता चाललो आहे आम्ही हॉटेलमध्ये. इथे जवळचं हॉटेलचं बुकिंग केलं आहे आम्ही. तिथे चाललो आहे. हे स्टेशन बघा, हे कोणतं आहे? थिविम.